व्यवसाय, साहित्य आणि समाजकार्य या तीनही क्षेत्रामध्ये उल्लेखनीय योगदान देणारे वसंत रामचंद्र सुतार आणि त्यांच्या सुविद्य पत्नी रंजना सुतार ही गोडजोडी आज आपल्याकडे आली आहे। मी करवीर तारे आमच्या कार्यक्रमामध्ये त्यांचं सहर्ष स्वागत करते। नमस्कार सर। नमस्कार। करवीर तारे या आमच्या कार्यक्रमामध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। या दोघांनीही शून्यातून विश्व निर्माण करण्याची कला जोपासली, ती केवळ जोपासली नाही, अनेकांसाठी ती प्रेरणादायी ठरली। आज त्यांच्याकडूनच आपण त्यांच्याविषयी त्यांनी घेतलेले अनुभव त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। मी सरांचं स्वागत करते आणि त्यांना थोडक्यात त्यांचा परिचय द्यायला सांगते। सर, काय सांगाल? नमस्कार, मी वसंत रामचंद्र सुतार। माझी जन्मभूमी कणेरी तालुका करवीर, कर्मभूमी गोकुळ शिरगाव आणि कोल्हापूर। अर्थात माझं शिक्षण कोल्हापूर नगरीमध्ये झालं। जन्मगाव कणेरी, पण वडील नोकरीला असल्यामुळे कर्नाटकमध्ये पहिली झालं। परत जन्मगावी परत यायला लागला आणि पहिली आणि दुसरी शिक्षण झालं। त्यानंतर आमचं एकत्र कुटुंब विभागणी झाली आणि आम्ही गोकुळ शिरगावला स्थलांतरित झालो। तिथं दुसरी, तिसरी आणि चौथी शिक्षण झालं। पुढे शिक्षण नसल्यामुळे परत कणेरी 5वी, 6वी, 7वी। त्यानंतर थोरले बंधू ग्रामसेवक चिपरीला असल्यामुळे त्यांच्याकडे गेलो शिक्षणासाठी, पुढील शिक्षणासाठी। तिथं 8वी, 9वी, 10वी शिक्षण झालं। त्या शिक्षणाच्या दरम्यान जैन समाजाच्या रूढी परंपराचा अभ्यास करता आला। मला नमोकार मंत्र येतो। यामध्ये एक छोटीशी अज्ञानपणे झालेली गोष्ट कारणीभूत ठरली आणि 11वीच्या शिक्षणासाठी मला परत माझ्या जन्मगावी यायला लागलं आणि माझं 11वी शिक्षण तिथं झालं। पुढे कोल्हापूरमध्ये PD गोखले कॉलेज, FYSYTY न्यू कॉलेज आणि सायबरला DBM केलं। तर MA अर्थशास्त्र हे शिवाजी विद्यापीठमध्ये केलं। हे करत असताना उदरनिर्वाह राहण्याच्या सोयीसाठी घरगडी म्हणून कामाला सुरुवात केली। त्याच कंपनीत ऑफिस बॉय, क्लर्क आणि ट्रेनिंग मॅनेजर म्हणून या पदापर्यंत भरारी मारली। हे करत असतानाच अकाउंटंटचं प्रमोशन मागणी केली असता कंपनीनं मला बाहेरचा रस्ता दाखवला। ते माझं अज्ञान होतं, कारण माझं शिक्षण BAचं होतं। दुसऱ्या छोट्याशा कंपनीत अकाउंटंट पदी माझी नेमणूक झाली, पण ती नेमणूक नावालाच होती, कारण मला वसुली करणे वगैरे ही कामं मी अकाउंटंट समजत होतो। ते माझं अज्ञान होतं। पुढे परत मालकांना प्रसंग आला, मालकांना माझी गरज लागली म्हणून परत त्या घरी परत आलो। माझ्यावरती संस्कार करणारे, माझ्यावरती प्रेम करणारे ते कुटुंब माझे स्वप्न भरारीचे खरे जनक होते। परत त्यांच्या घरी आल्यानंतर मला ट्रेनिंग मॅनेजर म्हणून घेतलं गेलं आणि त्या घरातच माझे संपूर्ण संस्कार, श्रीमंतीबद्दलचं आकर्षण, व्यवसाय बद्दलची स्वप्न पाहण्यास मी सुरुवात केली। पुढे इतक्यातच माझी शासकीय सेवेत निवड औरंगाबाद निवडणूक झाली आणि कोल्हापूर जिल्हा परिषदला मी कनिष्ठ सहाय्यक म्हणून पदी लागलो। जन्माची भाकरी होती, पण माझं व्यावसायिक मन मला स्वस्थ बसू देत नव्हतं। म्हणून कारण हे संस्कार त्या कुटुंबाचे होते, अर्थात ते ब्राह्मण कुटुंब, हवालदार फॅमिली होती ती, आणि त्या कुटुंबाच्या संस्कार मला स्वस्थ बसू देत नव्हते। मला श्रीमंत व्हायचं आहे ही भावना होती, म्हणून मी IAS होण्याचा पण प्रयत्न केला, पण ती धडपड अयशस्वी झाली। आणि त्या IAS पदाला काय मिळतं तर एक गाडी, कर्मचारी, नोकर चाकर असतात, तर हे मिळवण्यासाठी व्यवसायाशिवाय दुसरा पर्याय नाही, म्हणून मी परत व्यवसायात पडलो। DBMचं शिक्षण असल्यामुळं, संस्कार चांगले असल्यामुळे व्यवसायाला मी सुरुवात केली, पण शासकीय सेवेत असल्यामुळं मला व्यवसाय करण्याला मर्यादा होत्या, म्हणून अप्रत्यक्षपणे मी व्यवसायाला सुरुवात केली। आणि ह्यात सर्व रोल माझी पत्नी सौभाग्यवती रंजन कुमारी वसंत सुतार। 1987ला आमचं 13 जून 1987 लग्न झालं। करवीर वाशिनीच्या आशीर्वादानं पत्नी मिळाली, ती लक्ष्मी रूपात। घरी येताच आमचं झोपडपट्टी वजा घरामध्ये ऑफिस सुरू झालं आणि त्यावेळा तिनं कसरत सुरू केली। 10वी पासून पदवीधर पर्यंतचं शिक्षण सासरी केलं
आणि व्यवसायाला लागणारे MCEDचं पंतप्रधान योजनेअंतर्गत असणारं शिक्षण पूर्ण केलं. तांत्रिक शिक्षणासाठी ग्राहकांना सेवा देण्याच्या भावनेनं स्वतःहून अभ्यास केला आणि मी सांगल तेच ऐकत गेली, सांगल तेच करत गेली. त्यामुळं कुठलाही वादविवाद न होता व्यवसायाची भरभराट झाली. एकेकाळी झोपडीच वजा ऑफिस असणारं आमचं ऑफिस आज आमची कोल्हापूर, मुंबईमध्ये 2-2 शाखा कार्यालय आहेत. गोकुळ शिरगावला कॉर्पोरेट ऑफिस आहे. कागल 5 स्टारला स्वतःची मोठी फॅक्टरी आहे. ती कंपनी प्रायव्हेट लिमिटेड आहे, सेप्सिल मशीन्स प्रायव्हेट लिमिटेड. ह्या व्यवसायामध्ये बिझनेस सर्व्हंट ऑफ कोल्हापूर ही मार्केटिंग कंपनी आहे आणि याची सुरुवात आम्ही पॅकेजिंगपासून सुरुवात केली होती. पण हे करत असताना, व्यवसाय करत असताना सुद्धा इतरांनी व्यावसायिक व्हावं म्हणून ह्या व्यवसायाला उपयुक्त असणारं हे मशीन पेप्सी उद्योगाला पण चालत होतं. म्हणून आम्ही गोकुळ पेप्सी नावाची एक दुसरी फर्म सुरू केली. त्या फर्मनं गोकुळ पेप्सीचं तर नाव कमालीचं लोकप्रिय झालं, कारण आरोग्य परिपूर्ण पेप्सी होती. आम्ही अनेक उद्योजक निर्माण केले. महाराष्ट्रात जवळजवळ 3,500 लोकांना आम्ही उद्योग देऊ शकलो. त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही पुस्तिका लिहिली आणि ह्याचं सेवेचं प्रतीक म्हणून किंवा एक रिटर्न म्हणून आमचा व्यवसाय भरभराटीला गेला. अनेक समाधानी ग्राहकांनीच आमचा प्रचार केला. अनेक प्रसार माध्यमांनी आमच्या बातम्या प्रसिद्ध केल्या, मग तो प्रिंट मीडिया असेल, डिजिटल मीडिया असेल. आणि ह्यामुळं आमची विकासगंगा इतकी वाढत गेली की बिझनेस सर्व्हंट ऑफ कोल्हापूरचं नाव देश पातळीवर गेलं आणि कोल्हापूरचं, माझी कर्मभूमी कोल्हापूरचं नाव देश पातळीवर गेलं. यामध्ये आम्हाला देश पातळीवर अनेक अवॉर्ड मिळाले. त्यामध्ये परदेश दौरे होते, सुवर्ण मुद्रा होती, सन्मानपत्र होतं. अर्थात हे सर्व घडलं आम्हा दोघांच्या कष्टाच्या आणि जिद्दीपुढं. नशिबाला पण झुकावं लागलं. जाणून बुजून नशिबानं पालती केलेली घागर कधी उलटी झाली आणि भरायला लागली हे कदाचित नशिबालाच कळलं नसावं आणि आम्ही उत्तुंग शिखरावरती पोचलो. बिझनेस वाढत गेला. आज आमची जी कार्यालय ग्राहक संख्या आहे ती प्रचंड आहे. अनेक समाधानी ग्राहकच आम्हाला ग्राहक देत असतात. व्यवसाय चांगला झाला. अनेक इंजिनियर आमच्याकडे काम करतायत. अनेक कर्मचाऱ्यांना आम्ही रोजगार देऊ शकलो. माझ्या सामाजिक कार्याचा विचार केला तर गोकुळ शिरगावमध्ये त्यावेळेला फक्त 7वी पर्यंत शिक्षण होतं. सुरुवातीला 5वीच होतं, पण 7वी नंतर वाढलं आणि त्यानंतर मुलींना कोल्हापूरमध्ये शिक्षणाला जाणं शक्य नव्हतं म्हणून आम्ही गोकुळ शिरगावमध्येच ज्ञानदीप शिक्षण मंडळाची स्थापना केली. आमचे चेअरमन MS पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली. मी 20 वर्षे त्या संस्थेचा सचिव होतो. यात भावना होती की मुलींचं शिक्षण झालं पाहिजे आणि मला अभिमान वाटतो आज माझ्या शाळेचे अनेक विद्यार्थी जागतिक लेवलला पण पोचले आहेत. माझाच मुलगा अमेय ह्या शाळेचा, तन्मय ह्याच हायस्कूलचा मुलगा, ही दोघेही उत्तुंग शिखरावरती आहेत. माझा मुलगा अमेय पुण्यामध्ये शिवयूपी सारख्या ठिकाणी शिकला, MTech झाला मेकाट्रॉनिकमध्ये आणि आज DKT कॉलेज कोल्हापूरमध्ये सिनियर प्राध्यापक म्हणून काम करत आहे. तो PhD करतोय. धाकटा मुलगा तन्मय आमच्या व्यवसायाची धुरा इतक्या प्रचंड प्रमाणात वाढवत आहे की पुन्हा मुंबईमध्ये होणारी स्वयंचलित पॅकेजिंग मशीन्स आज आम्ही कोल्हापूरमध्ये करीत आहोत. यासाठी पुण्याला मुंबईला जावं लागत नाही आणि आम्ही विश्वासाने देतो म्हणून आमच्याकडे ग्राहकाचा ओढा संपूर्ण राज्यातून, देशातून येत आहे. याचं आम्हाला समाधान आहे. अर्थात मुलग्याला नीतिमत्तेचे धडे आम्ही पूर्वीच दिलेले आहेत. आम्ही विदाऊट बिलिंग करत नाही. आमचा व्यवहार पारदर्शक असतो. मशीनचे दर फिक्स असतात. प्रत्येक स्तरावरती प्रत्येक कर्मचाऱ्याला आम्ही अधिकार बहाल केलेले आहेत. प्रत्येकजण आपापल्या ठिकाणी आपली कंपनी म्हणून काम करत आहेत आणि हेच आमच्या यशाचं गमक आहे. कौटुंबिक बाबतीत जर म्हणाल तर एक सक्षम स्त्री काय करू शकते याचं हे उदाहरण आहे. तिनं कुटुंबात माझ्या आईवडिलांची सेवा केली मरेपर्यंत. त्यांचे आशीर्वाद लाभले. अर्थात हे सर्व क्रेडिट माझ्या बायकोला जातं. माझ्या मुलांची सेवा, मुलांच्या बाबतीत जर विचार केला तर माझी मुलं सहनशील, कर्तबगार, उच्च विद्याभ्यासित आहेत पण आज्ञाधारक आहेत.
त्यांना परिस्थितीची जाण आहे, आई वडिलांच्या सेवेची कदर त्यांना आहे. म्हणूनच मी म्हणतो की जर तुम्हीच आई वडिलांची जर सेवा करत असाल, मुलांना तुमची सेवा करा म्हणून सांगायची गरज लागत नाही, ते करतीलच. त्यासाठी तुम्ही काळजी करायची गरज नाही. मला 2 सुना मिळाल्या, त्या पण पदवीधर, पोस्ट पदवीधर. थोरली सून मेघा जवळा सांगोला जवळची आहे, एकत्र कुटुंबातली, संस्कारित आहे, पुरणपोळीपर्यंत सुंदर स्वयंपाक करते. या कधी घरी जेवायला. माझं घर सूर्योदयापूर्वी अंगण आणि घर आणि फॅक्टरी सुद्धा सूर्योदयापूर्वी रांगोळी काढून तयार असतं. ग्राहकांच्या आणि येणाऱ्याच्या प्रत्येकाच्या स्वागतासाठी सूर्यनारायण पण भरभरून आशीर्वाद देतो आणि याचंच हे फलित आहे यशाचं. माझी धाकटी सून पुण्याची. मला वाटलं होते पुणेकर काय करते, पण ती तर ह्या सगळ्यांच्या बाबतीत वरचढ आहे. ती पण मेघा इतकीच सुगरण आहे, उच्च शिक्षित आहे आणि नात नातूंनी तर आता गोकुळच झालेलं आहे माझं घर. माझं वास्तव्य माझ्या जन्मगावी परत एक सुंदरसा बंगला कृष्णराज आहे, नातवाचं नाव आहे ते. सिद्धीसाठी वृंदावन गार्डन बांधले आहे आणि अशा समृद्धीमध्ये आम्ही जगत आहोत. नशिबानं भरपूर दिलेलं आहे. आमच्या वास्तूमध्ये आणि प्रत्येक फॅक्टरीमध्ये श्रीकृष्णाचं मंदिर आहे. गोकुळ शिरवाला राम मंदिर नव्हतं माझ्या कर्मभूमीमध्ये, म्हणून आम्ही स्वतःच राम मंदिर बांधलेलं आहे. आणि ह्या सर्वांचे आशीर्वाद समाजाच आम्ही देणं लागतो. आणि हे करत असताना प्रत्येकांच्या उतराईतनं कर्जमुक्त व्हायचं किंवा कृतज्ञतेतनं व्हायचं म्हणून मी आजपर्यंत यशस्वी होत गेलो. या प्रवासामध्ये मला साधू संतांचा पण आशीर्वाद मिळाला. मी घरगडी करत असताना चिले महाराजांनी मला आशीर्वाद दिला. अर्थात त्यांची भाषाच वेगळी होती, पण त्यात भविष्य दिसत होतं. गगनगिरी महाराजांनी तर बजावून सांगितलं होतं की जो तो कर्तबार आहेस, शिकल्या सवरलेला आहेस, बायकोची सुंदर साथ आहे, तर तुला तुझ्या नशिबात किंवा तुझ्या बिझनेसमध्ये तुला काही कमी पडणार नाही. तेच आज खरं झालं. आदर्श स्वामीजींचा नेहमी आशीर्वादाने सहवास लाभतो, मार्गदर्शन लाभतं. अशक्य ते शक्य सर्व काही त्यांच्यामुळे घडलं. हे सांगत असताना साधू संतांचा आशीर्वाद, आई वडिलांची आशीर्वाद, समाजामध्ये प्रत्येकांचे चांगले विचार व्हायब्रेट होऊन मला आले. माझ्या कुटुंबानं सर्वांनी मला सहकार्य केलं, ग्राहक वर्गाने अतोनात प्रेम केलं. म्हणून या शिखरावरती आम्ही पोहोचू शकलो आणि कर्मभूमी कोल्हापूर नगरीचं नाव जागतिक लेवलपर्यंत नेण्यासाठी भविष्यात माझ्या अनेक कल्पना आहेत. माझी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असणारी, कदाचित लिमिटेड मध्ये पण फ्युचरमध्ये होऊन जाईल. इतका सक्षम माझा मुलगा आहे, सुना आहेत, आता सुना पण काम पाहत आहेत. तर आज आम्ही दोघे होतो, 2चे आता 4 झालेत, 4चे 6 झालेत. मग प्रगतीला काय अडचणच नाही. धन्यवाद. मी सरांना विचारलं की प्रारंभिक जीवन, आणि खरोखर त्यांनी संपूर्ण इतिहास उलगडून दाखवला. अगदी त्यांचं बालपणापासूनचं शिक्षण त्यांनी सांगितलं, बालपणापासून आतापर्यंतचं स्ट्रगल, कुठं कुठं त्यांनी शिक्षण घेतलं आणि कशा पद्धतीनं शून्यातून विश्व निर्माण करण्याचा प्रवास त्यांचा झाला तो त्यांनी आपल्याला सांगितला. मी मॅडमना विचारते की उद्योग आणि व्यवसायाची सुरुवात कशी झाली मग, आणि तुमची साथ मग सरांना कशा पद्धतीनं लाभली? 13 जून 1986 ला माझं ज्यावेळी लग्न झालं माझ्या मुलीप्रमाणे, त्याच्यानंतर 1 वर्ष ते 1.5 वर्षात आम्ही बिझनेसला सुरुवात केली. सुरुवातीला प्रपंच वॉशिंग पावडर, परत लोणची असे म्हणजे घरगुती ट्रेडिंग होतं त्याचं, घरगुती विक्री. 1987 ज्यावेळी व्यवसाय मी चालू केला पॅकिंग मशीनचा, तर त्यावेळी आमच्याकडे जागा नव्हती, कारण राहत्या घरी चालू केलं. जेव्हा लग्न होऊन तुम्ही घरी आलात तेव्हा कसा प्रवास वाटला आणि कशी वाटचाल सुरू झाली? मग सर म्हणतायत की झोपडी वजा घर होतं, आणि मग नंतर एक समृद्ध जीवन त्यांनी प्राप्त करून दिलं. यामध्ये तुमचा खूप मोठा सहभाग आहे. याबद्दल काय सांगाल? कसा प्रवेश झाला तुमचा? कशी परिस्थिती होती? घरातले कुटुंबियांनी तुम्हाला कशी साथ दिली? काय सांगाल याबद्दल? 13 जून 1986 ला ज्यावेळी माझं लग्न झालं, त्याच्यानंतर माझ्या मुलीप्रमाणे 1 वर्षाच्या दरम्यान आम्ही बिझनेस सर्व्हिस युनिट ऑफ कोल्हापूर या कंपनीची स्थापना केली. त्यावेळी पहिल्यांदा आम्ही टंकलेखन, इन्स्टंट चिंच पावडर किंवा प्रपंच वॉशिंग पावडर याची आम्ही एजन्सी घेतली होती. सेल म्हणजे
प्रत्येक दुकानदाराला जाऊन ते घालायचं. ट्रेडिंग टाईप होतं ते. हं. प्रत्येक आठवड्याला मटेरियल भरायचं, प्रत्येक दुकानात प्रत्येक गावात जाऊन ते घालायचं. हे सप्लाय करत होतो. त्याच दरम्यान एक केरळमधील कंपनी सेवाना इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस म्हणून त्यांची पॅकिंग मशीनची डीलरशिप देणे अशी जाहिरात होती. ती जाहिरात वाचून आम्ही म्हणजे साहेबांनी अप्लिकेशन केलं डीलरशिप मिळवण्यासाठी. आणि ती डीलरशिप पत्रामुळे मिळाली आम्हाला. पण त्यांचे ज्यावेळी प्रतिनिधी येऊन आमचं ऑफिस वगैरे बघितलं तर ते झोपडी वजा घरामध्ये ऑफिस होतं. तर त्याने ती नाकारली परत. आणि त्याच दरम्यान आम्ही ज्यावेळी या संस्थेचे वसंतराव मोहिते साहेब, धनवडे साहेब यांच्याशी बोललो की आम्हाला जागा नाही आणि त्याच्यासाठी जागा उपलब्ध करून मिळेल का इथं, तर त्यांनी त्यांच्या गावावर कॉर्नर शाखेमध्ये एक टेबल आम्हाला बसायला आणि मशीन ठेवायला जागा दिली. आणि त्याच वेळी त्यांनी दोन मशीन घेतली पण. अच्छा. आणि तिथून व्यवसायाची सुरुवात झाली. त्याच्यानंतर लोक बाहेरून येत होते, मशीन घेऊन जात होते. पण त्याच्यानंतरचा मेन प्रॉब्लेम होता तो रिपेअरिंगचा. म्हणजे त्यांना सर्व्हिस अर्थात इलेक्ट्रिक मशीन असल्यामुळे हे आलं, मेंटेनन्स परत आला. तर ते मेंटेनन्सच्या वेळी प्रॉब्लेम यायचा की करणार कोण मेंटेनन्स. मला पण त्याच्यामधली माहिती नव्हती. तर एक दिवस असं ठरवलं की मशीन खोलून बघायचं, एक पार्ट काढल्यानंतर काय होतं. तर म्हणजे तसं करत गेले मी, म्हणजे कुठला पार्ट काढल्यानंतर काय प्रॉब्लेम येतो आणि काय होतंय. तर त्याच्यातून मला ज्ञान मिळत गेलं. मी परत त्याच्यामध्ये तरबेज झाले म्हणजे रिपेअरिंग करण्यामध्ये. आता मी सगळी मशीन रिपेअरिंग करू शकते, तसा प्रॉब्लेम येत नाही. त्याच्यानंतरच आम्ही आमचं एक मशीन डेव्हलप केलं, पेप्सी सिलिंग कटिंग मशीन. त्याच्यामध्ये हे मशीन हाताने प्रेस केल्यामुळे हाताचा वगैरे दुखायचा प्रॉब्लेम येत होता लेडीजना. तर ते सेमी ऑटो मशीन मोटरवरती खालीवर होणारं मशीन चालू केलं आम्ही. तर ते खास पेप्सीसाठी मशीन होतं. आणि त्याच म्हणजे त्यावेळी म्हणजे एक कंपनी चालू, सेप्सिल बिझनेस मशीन कंपनी म्हणून आम्ही चालू केली. आणि त्याच्या अंडर हे मशीन म्हणजे सेप्सिल, पेप्सी, सेमी ऑटो मशीन आणि फुल ऑटो मशीन आणि स्टेपलर एक होतं, नॅनो स्टेपलर म्हणून. हे तिन्ही मशीन आम्ही चालू केली उत्पादन. अर्थात आम्ही ज्यावेळी मार्केटमध्ये गेलो ते कस्टमरनी आम्हाला म्हणजे ग्राहकांनी आम्हाला ग्राहक दिले की इथं मशीन घ्या, तुम्हाला सर्व्हिस मिळेल, तुम्हाला रिपेअरिंग व्यवस्थित करून मिळेल. त्यामुळे आमची कंपनी म्हणजे यशस्वी होत गेली. आणि आता मुलांना चालू केले ते त्याच्यामध्ये फुल ऑटो मशीन सगळे म्हणजे जे पुण्या मुंबईला तयार होतात तो स्वतः तयार करतो इथं. ती कंपनी प्रायव्हेट लिमिटेड आहे. आम्ही सर्व डायरेक्टर आहे. आम्ही सगळे डायरेक्टर आहे, सुना मुली दोन, आम्ही 2 जण डायरेक्टर आहे त्या कंपनीत. आणि आहे ते व्यवस्थितरित्या चालू आहे. मॅडमनी सांगितलं की त्यांनी पेप्सीच्या एका छोट्या ह्याच्यापासून सुरुवात केली होती. यासाठी त्यांना जागा देखील नव्हती. जागेचा प्रवास मिटला, पण पुन्हा प्रश्न होता सर्व्हिसिंगचा. तो त्यांनी कशा पद्धतीनं सोडवला हेही आपण ऐकलं. मी सरांच्याकडे वळते. मी सरांना विचारेन की सर, तुमची बरीच पुस्तकं आलं, तुमचं बरंच साहित्य आलं, मी स्वतःही वाचलंय ते साहित्य. तुमचं साहित्य आणि लेखन प्रवास याविषयी काय सांगा? साहित्य आणि लेखनाचा प्रवास माझ्या अपघाताने झाला. 17 मार्च 1917च्या दरम्यान 2017च्या दरम्यान मला एक मोठा ऍक्सिडेंट झाला गोकुळशिरगा या पुणा बेंगलोर हायवेवरती. एक ट्रॅक्टर समोरनं टेरिंग तुटलं आणि माझा उजवा पाय खुब्यातनं निघाला आणि मी बेड रिडन झालो आणि आयुष्य इथं थांबलं. सर्व प्रवास थांबतो की काय, आणि सर्व काही माझं बेडवरती होतं. मुलं, संपूर्ण कुटुंब अडचणीत आलं होतं. कारण आम्ही दोघे ह्या प्रवासातल्या वाहनाची 2 चाकं होतो, त्यातलं एक चाक निघून पडून थांबलं होतं. सर्वजणच अडचणीत आले होते. पण माझी इच्छाशक्ती होती आणि ह्यातून बाहेर काढण्यासाठी मी वाचनाला सुरुवात केली. बरेचसे कथा कादंबऱ्या वाचल्या, बरीचशी पौराणिक पुस्तकं वाचली आणि माझं बरीचशी आत्मचरित्र वाचली. आणि हे वाचत असताना माझं मनोबल वाढत गेलं आणि मी स्वतःच पेशंट असून सुद्धा बायकोला धीर दिला की मी परत उभा राहणार. डॉक्टरने सांगितलं होतं की तुम्ही परत उभा राहू शकत नाही, कारण 1 महिन्यात माझा पाय परत निघाला आणि मला अष्टर आधारमध्ये परत हे करावं लागलं.
आणि माझा जॉईंट रिप्लेसचं ऑपरेशन मोठं झालं आणि मी बेड रिडन जवळजवळ 6 महिने होते. या 6 महिन्याच्या कालावधी मला काही करता येत नव्हतं. सर्व काही बेडवर. माझी पत्नी सेवा करत होती. अर्थात पत्नीकडून अशा प्रकारची सेवा मला नको होती, कारण मला सेवा करायला काही माझा एक मान सन्मान होता आणि अशा पद्धतीची सेवा बेडवरती राहून करणं मला मान्य नव्हतं. म्हणून मी एक रात्री असा निर्णय घेतला होता की पेन किलरच्या सर्व गोळ्या खाऊन आयुष्य संपवायचं. बायकोच्या सेवेवरती जगायचं असेल तर जीवनच कशाला पाहिजे, असे एक पुरुषी अहंकार जागा झाला आणि मी तो निर्णय घेतोय. इतक्यात माझा पुतण्या शीतल, ज्याला मी 2 वर्षापासून वाढवला, तो आला आणि त्याने सांगितलं, काका काय आज चेहरा जरा वेगळा दिसतोय, काय प्रॉब्लेम? तर काय नाही म्हटलं, मला नको वाटतंय जीवन. म्हणजे तुझ्या मनात काय येतंय, काय झालं सांग? अरे काकी तुझी सेवा करते आणि एका स्त्रीनं माझ्या अंगाला हात लावणे मला पटत नाही. आता तुझ्यासारख्या कोणी तुला ठीक आहे म्हटलं. मग काका मी करतो ना, तुझी शिसू मी करतो. आणि त्यानं मला म्हटलं, मी दुपारी मी करून बघतो, तुला आवडलं तर बघ. आणि त्यानं माझे बेडरूममधल्या सगळ्या स्वच्छता केल्या आणि मी परत जगायचा निर्णय घेतला. आणि ह्या कुटुंबासाठी आपलं अजून देणं आहे म्हणून मी परत उभा राहिलो आणि मी वाचनाला सुरुवात केली. त्यामध्ये विश्वास पाटलांच्या कादंबऱ्या वाचल्या, अच्युत गोडबोलेंची पुस्तकं वाचली आणि अनेकांची, अल्बर्ट आइन्स्टाईन ह्यांची आत्मचरित्र वाचली. ज्ञानेश्वर मुळेंचं आकाश माती हे आत्मचरित्र वाचलं. परत अब्दुल कलामांचं अग्निपंख वाचलं. आणि सर्व वाचत असताना यामध्ये बऱ्याचशा गोष्टी माझ्या लक्षात आल्या. अरे जीवनात माझ्यापेक्षा दुःखी माणसं किंवा असमर्थ माणसं बरे आहेत, आपण का थांबतोय? आणि मी मग नंतर वाचन करत असताना माझे वाचन इतकं वाढलं की माझ्या त्या कालावधीमध्ये 100 ते 200 पुस्तकं वाचली आणि त्यामध्ये मला परत उभारी मिळाली. आणि हे मी माझं आत्मचरित्र, मी कसा घडलोय, माझ्या मित्रमंडळींना सांगतात. ते म्हटले, अहो वसंतराव, तुम्ही हे सांगता, हे मिरॅकल आहे आणि तुम्ही हे आत्मचरित्र स्वरूपात लिहा. आणि माझं आत्मचरित्र लिहिलं गेलं. त्याला अच्युत गोडबोले, विश्वास पाटील यांच्या प्रस्तावना लाभल्या. अदृश्य स्वामीजींनी तर हे आश्चर्यकारक चरित्र आहे असे वर्णन केलं. आणि तुम्ही गंतव्यापर्यंत पोहोचलेला हा प्रवास निश्चितपणे सोपा नव्हता, वळणाचा होता, चढाचा होता. हा तुम्ही पार केलेला आहात. म्हणून त्या पुस्तकामध्ये प्रस्तावना दिली. आणि हे पुस्तक 4 आवृत्ती आज निघालेल्या आहेत, पुनर्मुद्रित पण झालेल्या आहेत. हिंदी, इंग्रजी, मराठीमध्ये याचं भाषांतर झालं. हे करत असताना कॉलेज लाईफमध्ये माझ्या मनात काही प्रेमकथा होत्या. ते करत असताना मला प्रत्येक गोष्टीत माझ्यावरती ज्या निसर्गाच्या शक्तीने उपकार केले त्यांच्यातनं उतराय व्हायची. म्हणून मुंबापुरीत माझं व्यवसाय भरभटत आला. म्हणून मुंबईवरती काय लिहायचं एक स्वप्न होतं. म्हणून प्रेम मुंबापुरी ही प्रेमकथा लिहिली, पण ती ऍक्च्युली प्रेमकथा नाही आहे. ती एक पालक आणि पाल्य ह्यांच्यातली दरी आहे. आणि त्या दरीमध्ये काय घडतं, मुलं पालकांचं ऐकत नाहीत आणि पालक पण अननेसरी त्यांना कंपाऊंड घालण्याचा प्रयत्न करतात आणि मुलं ते कंपाऊंड तोडण्याचा प्रयत्न करतात. पण ते कंपाऊंड तोडत असताना होणारे आघात किंवा होणारे प्रसंग आणि विचित्र जीवनाला मिळणारे वळण ह्या बालकांना माहीत नसतात. म्हणून बाबा तो कंपाऊंड घालून त्यांना सुरक्षित करण्याचा प्रयत्न करत असतो, पण ही तरुण पिढी ते मोडण्याचा प्रयत्न करते आणि याच्यावरती आधारित कथा आहे. त्यानंतर ह्या साहित्यामध्ये आलेलं असताना माझे अनेक मित्रमंडळ, डीलर, कंपनी ही केरळ आणि नॉर्थ आणि साऊथ इंडियाला असल्यामुळं ह्या पुस्तकांचे हिंदी आणि इंग्रजीचं भाषांतर करावं लागलं. अनेक पुस्तकं मागणी असल्यामुळं अनेक पुस्तकं ही साऊथ इंडिया आणि नॉर्थ इंडियाला पाठवली गेली, लोकप्रिय झाली आणि ती मार्गदर्शक ठरली याचा मला सार्थ अभिमान आहे. शिवाय कंपनीच्या पण ऋणातनं मी मुक्त झालो, कारण शेवाना कंपनी केरळची, त्याने आम्हाला एजन्सी दिली झोपडपट्टीसारख्या घरात. आज आमचा व्यवसाय भराभराटीला आला, आमची स्वप्न पूर्ण झाली. याची सर्व श्रेय माझ्या कंपनीचे चेअरमन CP फिलिपॉस जे केरळियन आहेत. CP फिलिपॉस त्यांनी माझ्यासाठी स्वप्न बघितले होते. मिस्टर सुतार शुड हॅव नाईस बंगलो टू लिव्ह, नाईस ऑफिस टू सीट अँड नाईस कार टू ड्राईव्ह. अशा ह्या आपल्या रक्तातल्या नसलेल्या माणसानं माझ्यासाठी स्वप्न पाहिली आणि ती पूर्ण झाली.
आणि एका आमच्या वर्धापन दिन जेव्हा कोल्हापुरात 25वा झाला कंपनीचा रौप्य महोत्सव, तेव्हा त्याने सांगितलं की मिस्टर सुतार इज अ मिरॅकल पर्सन. देर इज अ नो इम्पॉसिबल वर्ड इन द डिक्शनरी ऑफ मिस्टर सुतार. एवढी मोठी हे मिळाली, मला प्रशंसा मिळाली. हे करत असताना त्याच वेळेला माझ्या मातोश्रीचा, आईंचा मी सत्कार आयोजित केला. तिनं हे असलं भव्य दिव्य स्वप्न कधी पाहिलं नव्हतं. तिथली दिव्यता बघून ती मला नशिबानं, वडिलांनी पण माझ्या श्रीमंतीचा उपभोग घेतला. त्यांचा कालावधी कमी होता, पण मातोश्रीनी माझी सगळी शासकीय, माझे स्वतःच्या कॉर्पोरेट ऑफिस, फॅक्टरी, मुंबईची कार्यालय स्वतः नजरेखाली घातली. माझ्या कारमधून याच्यातून फिरली, याचं मला समाधान आहे. अर्थात आम्हाला सर्व काही पाहिजे असताना त्यांचं आयुष्य इतकं सुकर गेलं, त्याला कारण अर्थातच माझ्या पत्नीची सेवा, ती आपले आईवडील म्हणून केली. त्याच्यासाठी मी नेहमी माझ्या मिसेसबद्दल मी कृतज्ञ असतो. आणि हे सांगत असताना मला एवढंच सांगायचं असतं की जर तुम्ही दुसऱ्यांसाठी काहीतरी कराल तर डायरेक्टली इनडायरेक्टली निसर्ग किंवा सर्व शक्ती, ज्ञात अज्ञात तुम्हाला सपोर्ट करायची तुम्हाला कल्पना नसते. आणि म्हणूनच माझ्या मातापित्याचा आशीर्वाद आमच्या संपूर्ण कुटुंबातील राहिले. आणि या साहित्य प्रवासाबद्दल आता अजून एक बोलायचं, मी अनेक लोकांचं देणं लागतो. माझ्या या आजारातनं, माझ्या अपघातातनं मी परत उभा राहिलो. कुणालाही वाटलं नव्हतं मी जिवंत राहील, कुणालाही वाटलं नव्हतं उभा राहील, पण मी आज चालतोय. इतकंच काय, मध्ये परत दुसरा ऍक्सिडेंट घडला 1 वर्षानंतर मॅडम. तो तर अपघात असा विचित्र होता, अर्थात ती माझी चूक होती की मी स्टिक घेऊन चालत असताना संध्याकाळी हायवे क्रॉस करण्याचा मला मोह झाला आणि मोटरसायकलनं उडवलं. आणि जो चांगला पाय होता डावा, तो गुडघ्याखाली 3 ठिकाणी ब्रेक झाला. अर्थात ही प्रत्येक जी संकट आली, परत मी बेड रिडन झालो आणि 6 महिने मी बेडवर गेलो. मी होणाऱ्या प्रसंगाचं स्वागतच केलं आणि म्हटलं अरे वा, अजून काहीतरी माझ्याकडनं घडणार आहे. माझं वाचन वाढलं, अध्यात्म वाढलं आणि माझे योगाकडं माझं मन वळलं आणि योगावरती माझं एक स्वयं दृष्टिकोन विकास कार्यक्रम हे पुस्तक लिहिलं. या पुस्तकाच्या पण 3 आवृत्ती निघाल्या. 1 महिन्यातच 2000 प्रती संपल्या. त्याचं पण अर्थातच इंग्लिश, हिंदी, इंग्रजीमध्ये भाषांतर झालं. 4थं पुस्तक माझं आहे ते केरळ प्रवास. यामध्ये माझ्या शीतलच्या मुलगीला मी विमान प्रवास घडवणार होतो आणि तो घडत असताना येणाऱ्या अडचणीचं वर्णन केलेलं आहे की जे इतरांना मार्गदर्शक ठरेल. त्यामध्ये मला एवढंच सांगायचं आहे की जरी जिथं तुम्ही असाल तिथले वैभव जरूर पहा, पण आपल्या मातृभूमीला विसरू नका. ज्यावेळेला मी केरळमध्ये गुरुवायूर मंदिर पाहत होतो, त्याच वेळेला गुरुवायूर बाल श्रीकृष्णाचं मंदिर आहे, ते अतिशय पवित्र मोठं स्थान आहे. त्याच वेळेला साचीला म्हटलं, साची आपल्या गोकुळ शिरगावला पण श्रीकृष्ण मंदिर आहे, याला पण करवीर महात्म्यामध्ये उल्लेख आहे. श्रीकृष्णाचं बालपण इथं आपल्या आई वडिलांसाठी त्यांनी दाखवलेलं आहे आणि अशा पद्धतीने पवित्र मंदिर इथं आहे. ज्यावेळेला केरळमध्ये आम्ही शिवमंदिर बघत होतो, त्यावेळेला कनेरी मठ, जे आदर्श स्वामीजींच्या कल्पनेतनं आज प्रदर्शन शक्तीतनं आज मोठं एक पर्यटन क्षेत्र झालेलं आहे. जागतिक लेवलहून पण लोक येतात, याची आपल्याला कल्पना नाही. प्रचंड. आणि ह्या अदृश्य स्वामीजींनी हे करत असताना धार्मिकच्या बऱ्याच बाउंड्रीज बदलून एक 250 बेडचं हॉस्पिटल, अनेकांना रोजगार उपलब्ध केलेत, कृषी संस्था हे झालेत, नर्सिंग कॉलेज झालेत. आणि हे सर्व ह्या धार्मिक अध्यात्म शक्तीला याचं श्रेय जातं. अशा शक्ती माझ्या पाठीशी राहिल्या. हे करत असताना एवढंच वाटतं की नशिबानं पण मला जी माणसं आयुष्यात आली, ती माझ्या बायकोसारखी निस्वार्थी, माझ्यावरती प्रेम करणारी, आशीर्वाद देणारी, मग ती मित्र असोत, प्रिंट मीडिया असो, सर्वांनी मला भरभरून उचलून वरती धरण्याचा प्रयत्न केला. म्हणून मी साहित्य क्षेत्रात बरंचसं कार्य करू शकलो. अजून माझ्या पुढच्या कल्पना आहेत, मी अजून काही लिहिणार आहे. प्रत्येकांच्या ऋणातनं मला मुक्त व्हायचं आहे आणि हा माझा नंतरचा ह्याचा रिटायरमेंटचा प्रवास हा समाजासाठी काहीतरी देणं लागतो. आज तुम्ही कोल्हापूरच्या ताराराणीच्या नगरीमध्ये आमची मुलाखत घेताय, तर या ताराराणी म्हटलं स्त्री शक्तीचा उदो करायचा एक माझा विचार आहे. आणि यासाठी माझ्या पत्नीचं पण मी चरित्र लिहिण्याची संकल्पना मनात ठेवलेली आहे. आणि मला निश्चित खात्री आहे कोल्हापूरची महालक्ष्मी मला ती प्रेरणा आणि शक्ती दिली आणि ती पण एक चरित्र स्त्री शक्तीला मोठं करण्यामध्ये
मोठं मोठं एक आयकॉन होईल याची मला कल्पना आहे. तर आपण मला या मुलाखतीला बोलल्याबद्दल धन्यवाद. मला आणखी एक विचारायचं आहे की कशा पद्धतीनं सरांच्या प्रत्येक वाटेवर तुमचा सहभाग राहिला. सरांनी सांगितलं की अपघात घडला, कुठल्याही स्त्रीसाठी जेव्हा एखादा असा प्रसंग ओढवतो तेव्हा खरोखरच तिच्यासाठी हे धक्कादायक असतं. कशा पद्धतीने तुम्ही ही गोष्ट झेललात, कसा संयमित बाणा तेव्हा आणलात, काय सांगाल? ऍक्सिडेंट झाला हे मला फोनवरनं मुलग्याच्या मित्रानं सांगितलं ऍक्सिडेंट झालाय म्हणून. पण ज्यावेळी मी हॉस्पिटलमध्ये पोहोचले म्हणजे खरं स्वरूप त्यावेळी समजलं. फक्त ऍक्सिडेंट झाला एवढंच सांगितलं होतं. काय विचार मनात आले तेव्हा, काय वाटलं? हे म्हणतात एवढं मला हे झालं, पण मला असं वाटलं नाही की मला म्हणजे एवढं त्रास होईल पुढं, असं मला वाटलंच नाही. ऍक्सिडेंट कधी हे होणार, थोडा बहुत त्रास होईल पण ह्यातून आम्ही बाहेर पडू हे मात्र होतं. म्हणजे असं वाटलं नाही की काहीतरी म्हणजे हे होईल, पुढं त्रास होईल किंवा काय होईल, पण ह्यातून आम्ही निवांत म्हणजे व्यवस्थित बाहेर पडू एवढं मात्र होतं. त्याच्यातून बाहेर पडायला बऱ्याच जणांनी मदत केली. तसे घरचेही होते, बाहेरचेही होते, सगळ्यांचे आशीर्वाद होते. एक तर बाहेरचे म्हटलं तर कदम डॉक्टर्स आहेत, त्याचे सगळी पूर्ण फॅमिली आमच्या पाठीशी होती. माझा पुतण्या शीतल तो दररोज सकाळी येत होता मदत करायला. परत मुलं ही घरची सगळी जबाबदारी पार पाडत होती. सेवाना कंपनी चेअरमन फिलिपॉस सर येऊन गेले भेटण्यासाठी. म्हणजे त्यातून आम्ही बाहेर पडलो व्यवस्थित. या संपूर्ण प्रवासात तुम्हाला सर्वात मोठा संघर्ष कोणता वाटला? या संपूर्ण प्रवासात आर्थिक आणि लोकांच्या कुचेष्टा, हा काय करतो व्यवसाय, ह्या होत्या. आपली म्हणणारी माणसंच आपल्याला मागं नावं ठेवत होती याची हे झाले. आणि अपघातात तर संघर्षामध्ये मला माणसं कळली, मला माणसं वाचता आली. जी माझी म्हणत होतो तीच बाजूला झाली आणि जी बाहेरची होती तीच माझ्या समोर उभा राहिली. तुमच्या आयुष्यातील सर्वात पती पत्नी म्हणून एकत्र व्यवसाय करताना कोणते अनुभव आले? अनुभव म्हटलं तर प्रत्येक वेळी काही प्रॉब्लेम आले तर मी ह्यांच्याशी चर्चा करूनच प्रॉब्लेम सॉल्व्ह करत होतो. म्हणजे त्यांची साथ होतीच, पण म्हणजे त्यांनी असं मला कुठं अडवलं नाही की हे करू नकोस ते करू नकोस. प्रत्येक वेळी ते म्हणजे सांगत गेले तू हे करायलाच पाहिजेस, किंवा मशीन एक जोडायला घेतलं होतं मी, ते तूच करायचं आहेस हे सांगत गेले. तुमच्या आयुष्यातील सर्वात अभिमानास्पद क्षण कोणता आहे, याविषयी काय सांगा? ज्यावेळा बिझनेस सर्व्हिस युनिट ऑफ कोल्हापूरला देश पातळीवर प्रथम पारितोषिक मिळालं, केरळचं शेवाना कंपनीचं देश पातळीवर प्रथम पारितोषिक आधी विक्रीचं, आणि त्यामध्ये सुवर्णमुद्रा, सन्मानपत्र आणि परदेश दौरे होते. असे नंतर अनेक बक्षिसं मिळत गेली आणि आम्ही जग फिरलो दोघेजण, नवरा बायको. बायको तरी प्रथमच विमानात बसली ती सिंगापूर. तर असा आमचा प्रवास. आज मुलं पण ह्या बिझनेसच्या ह्याच्यामुळं कंपनीकडून बरेच जग प्रवास केलेत. आम्ही जपान आणि अमेरिका सोडला तर सर्व देश आम्ही फिरलेलो आहोत. आणि हे फिरत असताना हा मला अभिमान वाटतो. तसं कोल्हापूर महानगरपालिकेनं आमचा जेवढा सत्कार स्थायी समितीमध्ये केला, तो एक त्यावेळच्या महापौर सुनीता राऊत यांच्याकडून झाला, तो एक अभिमानास्पद आहे. आणि हे होत असताना स्वतःच्याच नगरीत, कारण स्वतःच्या नगरीचं एक वेगळं कौतुक असतं. याचबरोबर माझ्या विश्वकर्मा समाजानं माझा बेळगाव, कोल्हापूरमध्ये सत्कार झाला, मुंबईमध्ये सत्कार झाला. तर ते सत्कार जे आहेत ते खरे सत्कार होते, अंतकरणात नव्हते. बरं मॅडम, तुमच्यासाठी क्वेश्चन आहे, कुटुंब आणि व्यवसाय सांभाळताना तो समतोल तुम्ही कसा राखला? अनेक महिलांसाठी ही गोष्ट प्रेरणादायी असेल, काय सांगाल याबद्दल? मी एकच सांगेन, ज्यावेळी आपल्याला एखादा व्यवसाय चालू करायचा असतं त्यावेळी त्याला 100% योगदान द्यायला पाहिजे. तर येणारे प्रसंग पण तुमचे आपोआप सुटत जातात. म्हणजे
प्रत्येक काम करताना 100% एकदा योगदान देऊन जर केलात तुम्ही तर पाण्यात पडलं की पोहता येतच. त्या प्रकारे तुम्ही 100% योगदान एखाद्या कामाला दिलं तर ते काम यशस्वी होतच. प्रेम मुंबापुरीतलं ही जी कादंबरी होती ते लिहिताना त्याच्याबद्दलच्या अनुभवाबद्दल तुम्ही काय सांगाल सर? ती कादंबरी लिहित असताना हा एक, जसं मी सांगितलं, पालक आणि पाल्य ह्यांच्या वैचारिक दरीवरती ही कथा आहे. ही नुसतीच प्रेम कथा नाही. तर ही कथा लिहित असताना ह्याचा जे हिरो आहे मिस्टर कृष्णा, तो एका खाजगी कंपनीत काम करत असतो आणि जेव्हा मुंबापुरीत जातो तेव्हा तिथले वैभव बघून तो बिथरतो आणि तिथं प्रवास करत असताना त्याचं तो अर्थात ह्या छोट्या शहरातनं जात असल्यामुळे तिथल्या मातीत वाढलेला हा बलदंड असतो, तब्येतीनं दिसायला स्मार्ट असतो, शैक्षणिक दर्जा त्याचा चांगला असतो आणि मॅनेजर पदावर काम करत असल्यामुळे हा भाबडा माणूस सांगतो, नाही मॅडम, मी एका डेलिगेटशी चर्चा करायला आलोय, पण तुम्ही इतक्या सुंदर आहात की मला राहुलने माफ करा म्हणून सांगतो. याचा भोळा भावडा स्वभावावरती ते परत हे होते आणि त्यावेळेला मालकाने याला बजावलेलं असतं की मुंबापुरीमध्ये फसवणारे माणसं जागोजागी फिरत असतात, आपली माहिती त्यांना देऊ नका. पण त्या मुलीच्या प्रेमात हा इतका पडतो की तिला सर्व काय, आपण कोण, कुठले, काय करतो, आपला ऍड्रेस वगैरे पिनकोड नंबर सह तिला देतो आणि कालायतच म्हणण्याप्रमाणे ते सगळे विसरायला प्रयत्न करतो आणि एक दिवसाला पत्र धडकतं येऊन, मिस्टर कृष्णा, आय लव्ह यू. अर्थात आपल्या शेजारची ती इतकी सुंदर मुलगी मला मिळते, माझ्यावरती प्रेम करते म्हटल्यावर खुश होतो आणि ती म्हणते की मिस्टर कृष्णा, तुमच्यासारखा मुलगा असे मला लग्न करायला आवडेल. इथंपर्यंत हिची मजल जाते. आपले अनेक फोटो पाठवतो, चंद्रताऱ्याचं वर्णन करतो आणि हे करत असताना आपली इतंभूत माहिती तिला देतो आणि आपण पण प्रॉमिस करतो मी तुझ्याशी प्रेम कर. अर्थात त्या व्यक्तीला हेच पाहिजे असतं आणि ती शेवटी एक दिवस म्हणते, मिस्टर कृष्णा, आय एम लिव्हिंग अब्रॉड. मी एकुलती एक टेक्स्टाईल मिलची मालकीन आहे, मला कोणी वारस नाही, सर्व तुमचं आहे, या आपण लग्न करू. आणि त्या मुलगीच्या शेजारी बसलेल्या मुलगी आपली प्रियशी होते म्हटल्यानंतर अतिउत्साह. आता ती मुंबई त्याची स्वतःची असते आणि तो टॅक्सीवाला म्हणतो, टॅक्सी ह्या ॲड्रेसवर घ्या. त्यावेळेला मिस्टर कृष्णा नवीन नसतो, तो म्हणतो, ही जी निशा पटेल आहे हिचा मी होणारा भावी नवरा आहे, त्याला काय वाटेल टॅक्सीवाला. आणि टॅक्सीवाला विचारतो, अरे निशा पटेल, हाँ वो तो बड़ी हस्ती है साहब, आप कौन है, कुछ सप्लाई के लिए आए हो क्या. तर असं यांचं बोलणं जातं आणि बाहेर गेल्यानंतर तो म्हणतो, साहेब गाड्या अंदर लेना है का बाहेर. कारण आतमध्ये प्रचंड विस्तीर्ण त्यांचा हे असतो, प्रचंड श्रीमंत असते. आणि ज्यावेळेला तो डोअरवरती बेल वाजवतो त्यावेळेला कुरूपबाई बाहेर येते आणि म्हणते, वेलकम मिस्टर कृष्णा. ह्याला वाटतं त्यांच्यातली मोलकरी नसेल, पण त्याला ते मिस्टर कृष्णा म्हणून नाव घेतलेलं आवडत नाही. ती चहा आणते, वरती फॅन चालू असतो आणि विचार करतो, माझी निशा पटेल काय करत असेल. ती परत स्त्री येते आणि जवळ बसते आणि म्हणते, हॅलो मिस्टर कृष्णा डार्लिंग, तुमचा प्रवास कसा झाला. जसं तुम्ही माझ्यावरती प्रेम करता तसंच माझं प्रेम आहे, आपण लवकरच विवाहबंधनात होऊन. ह्याला आश्चर्य वाटतं, ही कोण, ह्याला काहीच माहित नसतं. तेव्हा नाही म्हणतो, माझी निशा पटेल तुम्ही नाही आहे. तर ती वेळा पोलीस स्टेशनला फोन करते. निशा पटेलचीच ऑर्डर असते, मोठी असते. पोलिसांनी पकडून याला तुरुंगात टाकतात. म्हणजे अर्थात केस चालते आणि एका श्रीमंत बाईला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात एका छोट्या गावात आलेल्या मुलांना फसवल्याबद्दल याला तुरुंगवास होतो. आणि ह्याच्या मनात मात्र की ती मुलगी असते जी शेजारी बसलेली समजून पत्रव्यवहार कोण तिच्या प्रेम करत असतो. आणि नंतर तिथले जे त्या तुरुंगाचे अधिकारी असतात, कमिशनर, त्यांची मुलगी जेल व जेलमधील कैदी याच्यावरती प्रबंध लिहित असते आणि ते प्रत्येकाची मुलाखत घेत मिस्टर कृष्णाकडे येते. आणि त्यावेळेला मिस्टर कृष्णा म्हटल्यानंतर ते आपल्या डॅडीना सांगते. अर्थात डॅडी कमिशनर सोबतच असतात. डॅडी, हाच तो स्वच्छ मनाचा माणूस ज्याच्यावरती मी प्रेम केलं होतं, तोच हा. आणि त्यावेळेला कमिशनरना कळतं की याची काहीतरी गफलत झाली आणि मग परत केस रिओपन होते. आणि त्यावेळेला निशा पटेल मान्य करते की मला मिळवण्यासाठी मी केलेलं कारस्थान होतं. ज्यावेळेला दोघं बोलत होते त्यावेळेला मिस्टर कृष्णा सांगत असल्या सगळा पत्ता मी ऐकून माझ्या डायरीत नमूद केला आणि त्यांना मी माझ्या प्रेमाच्या जाळ्यात
मी पत्रव्यवहाराने अडकत गेले आणि हा बिचारा आपल्या शेजारच्या या मुलगीवरती तो प्रेम करतो, तर तीच माझी प्रियशी समजून माझ्याशी पत्रव्यवहार करतो आणि हा असं पारडं फिरतं. आता हा तो मुंबईला गेलेला असताना पालक आणि ह्याच्यातला जर हे सगळा, त्यावेळेला हा मिस्टर कृष्णा असल्याचा मुलगा जेवढा ह्याला परमिशन मागतो मुंबईला जाण्याचा. आता तो लाडका, तो मिस्टर कृष्णानंतर परत येतो आणि मोठा उद्योजक होतो. त्याला एक मुलगा होता हँडसम याच्यासारखाच, आणि त्यांना कॉलेजमध्ये मुंबापुरीचं वर्णन ऐकलेलं असतं आणि त्यांना अट्टास केला पप्पाना, पप्पा मला मुंबई पाहिजे. हो, नो इश्यू, आपण सगळे प्रॉब्लेम कॅन्सल, तुला मुंबई फिरून आणतो. नाही म्हणतो पप्पा, मला एकट्याला मुंबई बघायची आहे. त्यावेळेला कधीही न ओरडणारे मिस्टर कृष्णा त्या मुलावरती ओरडतात आणि सांगतात हे कदापि शक्य नाही, आणि त्या प्रश्नाचं उत्तर हे असतं. अशी ही कथा आहे. मी मॅडमकडे वळते. तुमच्या दोघांच्या नात्यातील बांधून ठेवण्याचा सगळ्यात चांगला दुवा कोणता, काय सांगाल याबद्दल? असं काय आहे की बाबा दोघं एकमेकांना की एवढी मोठी ऍडजस्टमेंट आहे, किंवा काय आहे, काय सांगाल? कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला दोघांना बांधून ठेवली? एक तर पहिला दोघांच्यावरचा विश्वास एकमेकातला आणि सहनशीलता, ह्याच्यामुळे म्हणजे विश्वासामुळे आम्ही एकत्र बांधून ठेवलं गेलो. आणखीन एक मुद्दा आहे, साहेबांना जास्त बोलायची सवय आहे आणि मला जास्त ऐकायची सवय आहे. हा एक मुद्दा आहे. तर आज वसंत कुमार सुतार सर आणि रंजना कुमारी सुतार मॅडम आज दोघंही आपल्या स्टुडिओमध्ये आले. सरांनी ज्या पद्धतीने सांगितलं की त्यांनी साहित्यकार तर आहेतच, पण शून्यातून विश्व निर्माण केलं, अनेक कष्ट सोसले, अनेक परिस्थितीला सामोरे केले, हार न मानता जीवे जाण्याचे प्रसंग सुद्धा त्यांच्यावर आले, एक मोठा अपघात सुद्धा त्यांनी सहन केला. अर्थात मॅडमच्या सपोर्ट शिवाय हे शक्य नव्हतं. मॅडमनी प्रत्येक गोष्टीत त्यांना सपोर्ट दर्शवला, आणि आज शून्यातून विश्व निर्माण करत असताना गोकुळ शिरगावमध्ये आणि अनेक ठिकाणी त्यांच्या स्वतःच्या कंपन्या आहेत. त्यांनी अनेक लोकांना भाकरी देण्याचं काम केलेलं आहे, अनेक लोक घडवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे, त्यांना अर्थार्जन देण्याचं काम केलेलं आहे. ते दोघं आपल्यासाठी, आपल्या सर्वांसाठी एक प्रेरणा आहेत. मी त्यांचं पुन्हा एकदा तारा न्यूजच्या स्टुडिओमध्ये आभार मानते, आणि करवीर तारे या आमच्या कार्यक्रमात ते सहभागी झाले त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतील. धन्यवाद सर. धन्यवाद.